नागपुर में महिला का घर बुलडोजर से ढहाने का आरोप। पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने पीड़ित परिवार से की मुलाकात। जरीपटका पुलिस स्टेशन अंतर्गत नारा रोड स्थित नागसेन नगर क्षेत्र में एक महिला का घर कथित रूप से अवैध तरीके से तोड़े जाने की सनसनीखेज घटना सामने आई है। प्राप्त जानकारी के अनुसार करीब 30 से 40 बुलडोजर की मदद से महिला का घर गिराए जाने का आरोप है। इस घटना के बाद इलाके में भारी आक्रोश व्याप्त है और लोगों में भय का माहौल भी बना हुआ है। पीड़ित महिला ने मामले में न्याय की मांग की है। इस बीच महाराष्ट्र के पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने आज सुबह पीड़ित परिवार से मुलाकात की। उन्होंने मौके पर पहुंचकर टूटे घर का निरीक्षण किया और पूरे मामले की विस्तृत जानकारी दी। यांनी बुलडोजर आणून काही महिला बाउन्सर आणून जबरदस्तीने यांचं घर तर तोडलंच, पूर्ण बुलडोजरनी घर तोडलं आणि संपूर्ण ही मुलगी आहे हिला बाहेर ओढलं। त्या आजी आहेत 90 वर्षाच्या, त्यांना बाहेर काढलं। स्वतः कायदा हातात घेऊन स्वतः बुलडोजर आणून स्वतः बाउन्सर आणून कुणी कुणाचं घर पाडू शकत नाही। इस दौरान उन्होंने आश्वासन दिया कि मामले की गहन जांच कर दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की जाएगी। साथ ही पीड़ित परिवार को न्याय दिलाने के लिए हर संभव प्रयास भी किए जाएंगे। फिलहाल इस मामले की जांच जारी है और प्रशासन आगे क्या कदम उठाती है, इस पर सभी की नजरें टिकी हुई है। 6 तारखेला 6/4/2026ला दुपारी 2 ते 2:15च्या दरम्यान माझी मुलगी माझी आई घरात असताना 40 ते 50 महिला पुरुष बाउन्सर गुंड प्रवृत्तीचे माझ्या घरी येऊन माझ्या मुलीला दाराला ठोकून घरातून हात पकडून बाहेर काढणे आणि तिला याच्यावर मारहाण करणे, माझ्या आईला धक्का देणं, माझ्या मुलीला घरातून बाहेर घर खाली करो अशा भाषात हे घर हमारा है। बेकायदेशीर कोणतीही शासनाची प्रशासनाची कोणतीही त्यांच्याकडे परवानगी नव्हती आणि त्यांनी येऊन बेकायदेशीर आमच्या घर तोडण्यात आलं आणि त्यांनी प्रायव्हेट जेसीबी आणलेली होती। आम्ही जेसीबी सोबत आम्ही जेव्हा घरी पोहोचलो पती पत्नी कोर्टातून न्यायालयातून, तेव्हा ते जेसीबीवर मी चढलो तर मला त्या बाउन्सरने उचललं, बाजूला केलं, धक्के मारले, माझ्या पत्नीला बाहेर करून धक्के मारले आणि तेव्हा आम्ही फक्त 4 व्यक्ती घरी होतो आणि त्यांनी ते अवैधरित्या आमच्या घर तोडलं। मुली आहेत, आणखी मुलं आहेत, आणखी जे अजिंक्य आहेत यांच्यावर तुम्ही एफआयआर दाखल करायला पाहिजे, हीच आम्हाला हात जोडून विनंती आहे। आणखी आताही त्यांचे जे बाउन्सर आहेत त्यांच्या घरामध्ये कोण येतात कोण जातात ते फिरत आहे तिथून। घर तोडताना काय पोलीस प्रशासन सोबत होता? घर तोडताना कुठलेही त्यांनी नोटीस द्यायला कुठलाही पोलीस प्रशासन नव्हता, कुणीही नव्हता। मग आता तुम्ही पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायला गेले होते काय? पोलीस स्टेशनला हे लोक रिपोर्ट द्यायला गेले होते, पण यांना 4 ते 5 तास तिथे बसवण्यात आल्या। आणखी समोरचा आधी जाऊन बसलेला होता, त्यांना VIP ट्रीटमेंट त्यांनी दिली। पोलिसांनी दखल नाही घेतली म्हणून काय तुम्ही CP किंवा DCP कडे भेट केली? पोलिसांनी काही कारवाई न केल्यामुळे हे सर्व DCP ला जाऊन आम्ही भेटलो, आणखी CP साहेबांना भेटलो। CP साहेबांनी आम्हाला म्हटलं की कारवाई करू, पण CP साहेबांनी कारवाई केल्यानंतरही आजपर्यंत FIR झालेली नाही आहे। म्हणून आज इथे माननीय माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेब यांना जेव्हा ही माहिती कळली तर ते काल त्यांना आम्ही निवेदन दिलं, तर आज ते पाहणी करायसाठी आलेले होते। इथचे जे नगरसेवक आहेत त्यांना भेट केली तुम्ही? जे नगरसेवक हे या नगरसेवकांचे पती आहेत, नगरसेविका नाही आहेत, तर यांनी पण आम्हाला सहकार्य केलं। आम्ही माननीय सर्वांकडे जे इथले आहेत आमदार त्यांच्याकडे पण गेलेले होते, पण आजपर्यंत इथे फक्त अनिल देशमुख साहेब यांच्याशिवाय आतापर्यंत कुणी इथे व्हिजिट दिलेली नाही आहे।